शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात नुकतीच पुण्याला एक महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे। शिक्षकांची देयके, शिक्षकांचं वेतन यासोबतच ऑनलाईन GPFच्या पावत्या देणे, वेतन देयकाची हार्ड कॉपी न मागणे आणि संच मान्यता या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी चर्चा झालेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये त्या बैठकीचं इतिवृत्त हे आपण जाणून घेणार आहोत। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण दिनांक 8/5/2025 ला दुपारी 12 वाजता माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित अधीक्षक, वेतन पथक माध्यमिक आणि वेतन पथक माध्यमिक कार्यालयातील संबंधित कर्मचारी यांची शालार्थ प्रणालीशी संबंधित विविध विषयावर जी बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीचं इतिवृत्त हे जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक बातम्या, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या निमित्ताने करतो आहे। आता आपण जाणून घेऊया या बैठकीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत ते। बैठकीचे निर्णय आपण थोडक्यात जाणून घेऊया। सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने सद्यस्थितीत शालार्थ प्रणालीमधील सुधारणा, थकीत देयकाबाबत सुधारणा व ऑनलाईन पेन्शन प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली। बैठकीत उपरोक्त मुद्दे त्यानुसार करावयाची कार्यवाही व संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचारी, कार्यालय, संस्था व कालमर्यादा याबाबतचे निर्देश पुढील प्रमाणे आहेत। सुरुवातीला आहे अनुक्रमांक, विषय, बैठकीतील मुद्दे, बैठकीत दिलेले निर्देश, त्यासाठी मुदत आणि संबंधित अधिकारी या क्रमाने आपण एक एक मुद्दा जाणून घेऊया। अनुक्रमांक 1 आहे ऑनलाईन GPF स्लिप वाटप करणे। वेतन पथक पुणे, कोल्हापूर, अमरावती, सिंधुदुर्ग यांनी शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या सुविधेनुसार जिल्ह्यातील प्रत्येकी 5 कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी चिठ्ठी तयार करून ती आपल्या अभिलेखाशी सुसंगत असल्याबाबतचा अहवाल संचालनालयास व महा-IT यांना दिनांक 25 मे पूर्वी सादर करावा। त्यानुसार राज्यातील सर्व वेतन पथक माध्यमिक यांनी त्यांच्या जिल्ह्यातील ऑनलाईन भविष्य निर्वाह निधी चिठ्ठी वितरणाचे कामकाज दिनांक 30 जून पर्यंत पूर्ण करावे। यासाठी मुदत आहे 25 मे 2025 क्रमांक 1 साठी आणि क्रमांक 2 चा मुद्दा त्यासाठी मुदत आहे 30 जून 2025। यासाठी संबंधित अधिकारी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मुद्दा क्रमांक 2 आहे वेतन पथक कार्यालयास असिस्टंट लॉग इन उपलब्ध करून देण्याबाबत। वेतन पथक कार्यालयास तूर्त एक असिस्टंट लॉग इन उपलब्ध करून देणे व तदनंतर विषयानुरूप जास्तीत जास्त 3 पर्यंत असिस्टंट लॉग इन संख्या वाढवणे। 25 मे 2025 ही त्याची मुदत असेल। तिसरा अनुक्रमांक आहे वेतन देयकाची हार्ड कॉपी संबंधित शाळेकडून न मागविण्याबाबत। आधार लिंक ई-साइन सुविधा सर्व मुख्याध्यापक, वेतन पथक अधीक्षक यांना उपलब्ध करून देणे व केवळ DDO1 यांची डिजिटल स्वाक्षरी असलेले वेतन देयक ऑनलाईन स्वीकारणे। मुदत आहे 31 मे 2025। चौथा मुद्दा आहे माननीय आयुक्त शिक्षण यांच्या दिनांक 23/4/2024 च्या सूचनेनुसार अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित शिक्षकांची शालार्थ प्रणालीतील माहिती अद्ययावत करणे। शालार्थ प्रणालीवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जन्मतारीख, शिक्षणाधिकारी यांची वैयक्तिक मान्यता असलेली विना अनुदानितवरील प्रथम नियुक्ती दिनांक, अंशतः अनुदानितवरील अथवा अनुदानावरील प्रथम नियुक्ती दिनांक, मोबाईल क्रमांक, ईमेल ID इत्यादी माहिती संबंधित DDO1 तथा मुख्याध्यापक यांनी अद्ययावत करावी व ती योग्य असल्याची खात्री करून DDO2 तथा अधीक्षक यांनी अप्रूव्ह करावी। 25 मे 2025 ही त्यासाठी मुदत आहे। पाचवा अनुक्रमांक आहे GPF परतावा ना परतावा रक्कम आहरित करण्याबाबत वित्तीय अधिकार। शासन निर्णय दिनांकानुसार GPF परतावा ना परतावा रक्कम
आहरित करण्याबाबतचे वित्तीय अधिकार निश्चित करण्यात आलेले आहेत। त्याप्रमाणे जीपीएफ परतावा ना परतावा रक्कम आहरित करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी। मुदत आहे 31 मे 2025। 6वा अनुक्रमांक आहे संच मान्यता शालार्थ पोस्ट मॅपिंग कार्यवाही पूर्ण करण्याबाबत। धुळे, पालघर, जळगाव व मुंबई या जिल्ह्यांची पोस्ट मॅपिंगची कामाची गती वाढवणे आवश्यक आहे। सर्व जिल्ह्यांनी विहित मर्यादित संच मान्यता पोस्ट मॅपिंग कार्यवाही पूर्ण करावी। 7वा भाग आहे संच मान्यता पोस्ट मॅपिंग पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शाळांमधील उच्चतम पदे अंतिम करून त्या मर्यादेत वेतन आहरित करणे। माहे जून पेड इन जुलै पूर्वी API पूर्ण करणे, त्याशिवाय वेतन आहरित न करणे। संच मान्यता 2024-2025 API वापरून शालार्थ प्रणालीमध्ये शाळानिहाय उच्चतम पदांच्या मर्यादेत वेतन व भत्त्याबाबत कार्यवाही व्हावी। अनुक्रमांक 8 उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे माहे जुलै पेड इन ऑगस्ट 2025 वेतन अदा होण्यापूर्वी संच मान्यता व शालार्थ कन्फर्मेशन पूर्ण करून उच्चतम पदसंख्या निश्चित करण्याच्या कामी माननीय उपसंचालक सर्व यांनी उच्च माध्यमिक विभागाची सन 2024-25 संच मान्यता प्रत शालार्थ प्रणालीवर व दिलेल्या सुविधेनुसार अनुदान प्रकारानुसार पदे नमूद करावीत। अनुक्रमांक 9 आहे उच्च माध्यमिक संच मान्यता जुलै पेड इन ऑगस्ट पूर्वी API पूर्ण करणे, त्याशिवाय वेतन आहरित न करणे। या संदर्भातली 10 जून 2025 ही महत्वाची मुदत आहे। अनुक्रमांक 10 आहे वेतन देयक स्वाक्षरी अधिकार ज्येष्ठ शिक्षकांऐवजी इतर शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक यांना देणे। शासन निर्णय क्रमांक अनुसार नियमित मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास त्याच शाळेतील ज्येष्ठतम शिक्षकास स्वाक्षरीचे वेतन देयकावर अधिकार देण्यात यावेत। कोणत्याही परिस्थितीत संबंधित शाळेच्या बाहेरील सेवानिवृत्त वेतन आहरित करण्याचे अधिकार देण्यात येऊ नये। वेतन पथक अधीक्षक यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मान्यतेने स्वाक्षरीचे अधिकार दिलेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या स्वाक्षरीची वेतन देयके मंजूर करावीत। अनुक्रमांक 11 आहे एका कर्मचाऱ्याकरिता एका आर्थिक वर्षात थकीत देयकाची मर्यादा। या अनुषंगाने नेमक्या कोणत्या सूचना दिलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता। अनुक्रमांक 12 आहे ऑनलाईन पेन्शन प्रस्ताव शालार्थ प्रणाली मार्फत महालेखाकार कार्यालयास सादर करणे। त्या अनुषंगाने कार्यवाही मुदत आणि संबंधित अधिकारी हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। 13वा अनुक्रमांक आहे थकीत देयकाबाबत DDO 2 ते संचालनालय स्तरापर्यंत आधार बेस्ड ई-साइन सुविधा उपलब्ध करून देणे। 14वा मुद्दा आहे थकीत देयके तपासणीकरिता व मान्यतेकरिता DDO 2 ते संचालनालय स्तरापर्यंत बॅचनुसार सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे। 15वा मुद्दा आहे न्यायालयीन प्रकरणातील थकीत देयकाकरिता स्वतंत्र सुविधा टॅब देण्याबाबत। न्यायालयीन प्रकरणातील आदेशानुसार अशी थकबाकी देयके शालार्थ प्रणालीवर स्वतंत्रपणे प्रोसेस करण्याकरिता या उद्देशासाठी स्वतंत्र टॅब उपलब्ध करून देण्यात यावा आणि यासाठी मुदत ही 31 मे 2025 आहे। उपरोक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार सर्व संबंधितांनी विहित कालावधीत कार्यवाही पूर्ण करावी असं माननीय शिक्षण सहसंचालक यांनी या वृत्ताच्या माध्यमातून कळविलेलं आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। सदर वृत्त आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।